बुलावा आया है, जाना तो पडेगा. हे खंडोबांचं मंदिर. याच ठिकाणी मी पहिल्यांदा अक्कलकोटामध्ये जेव्हा आले तेव्हा स्वामी इथे बसले होते. स्वप्नात आले माझ्या शंकर तुले दत्त, स्वप्नात आले माझ्या शंकर तुले दत्त. दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत. चला फायनली घरी आल्यानंतरचा जो क्षण असतो, इंडियाला आल्यानंतर जे मॅन्डेटरी काम आहे, आम्ही निघालो आहे अक्कलकोटला. चलो बुलावा आया आहे. रात्रीचे वाजलेत .10 आणि सेम सिद्धेश्वर एक्सप्रेस ट्रेन आहे ठाणे स्टेशनवरनं 11:20ची. इट्स लाईक प्रिटी मच वी आर अर्ली टुडे. खूपच लवकर झालं. निवांत हलेडोले जाऊया. दहा वाजून 30 मिनटं आणि प्लॅटफॉर्म नंबर 5ला झालेलं आहे आगमन आमचं. आणि बरोबर 1 तास आहे ट्रेनसाठी, बट स्टील ट्रेन लावून ठेवलेली आहे. इट्स स्ट्रेंज. 1 तास आधी ट्रेन लावून ठेवलेली आहे. ट्रेनचा अनाऊन्समेंट पण झालेली आहे. अजून 1 तास बाकी आहे. तर बघू, वाट बघायचं आता. 1 तास फक्त बाकीचे ट्रेन स्टॉप करायचा. पुढून एंट्री. आपले एंड ह्या दोन सीट बाजूला दरवाजा. द ओनली डिसएडव्हान्टेज ऑफ दिस इज बाजूला डोर आहे आणि डोरचा जो आवाज आहे तो सतत ओपन क्लोजवाला तो खूप इरिटेटिंग असतो. बट आपल्या हातात हे सीट सिलेक्शन नसतं. बट चांगली गोष्ट आहे की 2 खालचे मिळाले आहेत, 1 अप्पर मिळालेले आहे. सो फार सो गुड. ट्रेन बिफोर आलेली आहे असं असतं. वेलकम टू इंडियन रेल्वेज. बट हरकत नाही, चालायचंच. आता बेड सेटअप करू आणि गुडूप होऊन जाऊ. अँड सी यू ॲट सोलापूर. Local time 6:45 AM and welcome to Solapur Junction. 3 days later. सकाळच्या 8:10 आणि आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटसाठी. समोरच सोलापूर स्टेशन अँड वी आर ऑल सेट फॉर अक्कलकोट. बुलावा आया है, जाना तो पडेगा. तर डायरेक्ट जाणार आम्ही समाधी मठात. पहिला समाधी मठात अभिषेक करायचा आणि मग पुढचं बघू कसं, तुम्हाला कळेलच. सगळा प्लॅन आत्ताच नाही सांगत. प्लीज स्टे टिल एंडपर्यंत बघा हा ब्लॉग. इट इज अ व्हेरी स्पेशल ब्लॉग, व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तर पहिला ठिकाण आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थ समाधी मठ. इथून लेफ्टला सूर्याकडे आता अभिषेक सुरू होणार आहे. तर अभिषेकानंतर जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. मनाचं उघड करत नाही म्हणून ते काळी फाटते. ते बघा, मेण्यातील त्रिशूळ खडक ओरिजिनल फोटो बघण्यास मिळेल.
स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये पहिल्यांदाच आले. त्या चावडीमध्ये खंडोबाचं देऊळ स्टँडच्या जवळ आहे. तिकडून चावडीमध्ये येताना एका मुसलमानाने त्यांची रिसुलदाराने चेष्टा केली आणि रिकामी चिलीम ओढायला दिली. हुक्का, तो बघा हुक्का समोर दिसतोय, पितळेचा दिसतोय ना, त्या हुक्क्यामध्ये तंबाखू गुटखा काही न घालता स्वामींच्या हातात दिला आणि त्या रिकाम्या हुक्क्यातून स्वामींनी अग्निज्वाळा प्रज्वलित करून दाखवल्या. हा पहिला चमत्कार अक्कलकोटमध्ये स्वामींनी दाखवला. तो चमत्कार पाहिल्यावर तो मुसलमान घाबरला आणि स्वामींना शरण गेला. शरण जाऊन त्यांनी स्वतःकडचा हा अंगरखा शर्ट आहे ना गाचेमध्ये, तो बक्षीस दिलाय स्वामींच्या हातात दिला. त्याच्यावर मुस्लिम भाषा आहेत बघा, उर्दू चंद्रकार स्टोर आहेत ना सगळ्या, ते दिसतंय बघा समोर. की तो स्वामींनी वापरलेला अंगरखा, की स्वामींनी वापरलेला रुद्राक्ष माळ आहे. समजलं. त्या काळामध्ये फिरण्याची व्यवस्था नव्हती, गाडी घोड्याची काही व्यवस्था नव्हती, वाहनाची व्यवस्था नसताना मेहनातून डोलीतून फिरायचे. त्यावेळेस त्यांच्याबरोबर असणाऱ्या ह्या रक्तचंदनाच्या खडावा स्वामींनी वापरलेला. त्याला कोड्याक कंपनी इंग्लंड की भारतामध्ये फोटो काढणारी पहिल्यांदा आली आणि चोरून फोटो मारले स्वामींना परमिशन न घेता. स्वामी ते काढले आणि काढून स्वामींना दाखवायला गेले. त्यावेळेस ते पाहिले, ते सगळं काय माकडं आली ती. स्वामींनी ती पाहिली आणि फेकून दिली. स्वामींनी 5व्या फेब्रुवारी आदेश दिला फोटो काढा म्हणून. त्यावेळेस हे काढलेले 4 फोटो आहेत बघा. मालोजीराजे भोसले अक्कलकोटचे राजांच्या राजगादीवर स्वामी महाराज बसलेले हा एक फोटो आहे. वटवृक्षाजवळ उभे आहे, 7.5 फूट उंच, अजानुभाऊ गुडघ्यापर्यंत हा तिथल्या वटवृक्षाजवळचा फोटो आहे. आणि ह्या वाड्यातला चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामधला हा फोटो आहे. हे चोळाप्पा महाराज हे त्यांचे जावई श्रीपाद भट्ट. लक्षात. चिंतोपंत टोल म्हणून सोलापूरचे भक्त, स्वामींचे भक्त, त्यांच्या घरी पलंगावर झोपलेले स्वामी महाराज आहेत. असे 4 फोटो कोडॅक कंपनी काढलेले ब्लॅक अँड व्हाईटचे फोटो. बाहेरून तुम्ही आलात ना, बाहेरची विहीर आहे 80 फूट खोल होती, कोरडी होती पूर्ण. त्यामध्ये स्वामी लघुशंका केली आणि पाणी आलं. त्याचं नाव आहे कुशावर्त. त्याचं नाशिक त्र्यंबकेश्वर पाणी आहे. लक्षात. चोळाप्पा महाराजांचा असा पूर्ण वाडा आहे. त्या वाड्याच्या वनपूर भागामध्ये तुम्ही देवळात गेला होतात ना, ते मंदिरातून तुम्ही घेतलेली जशी माऊलींची समाधी आहे तशी ही मूळ समाधी आहे बघा. हां, त्या देवळात तशी ही मूळ समाधी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत अभिषेकसाठी उघडी असते. हां, आता ती सजवली 10 वाजता ती सजवली जाईल. समजलं. चोळाप्पा महाराजांच्या या वाड्यामध्ये स्वामी महाराज समाधी घेण्यापूर्वी 21 वर्षे वास्तव्य झाले. चोळाप्पा महाराजांची 5वी पिढी म्हणजे हे महाराज आता बाहेर गेले, हे 5वी पिढी. त्यांचा मुलगा म्हणजे आता 6वी पिढी चालू आहे. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले तेव्हा डोंगरे शास्त्री म्हणून इथं कोकणातले राहत होते. त्यांना वीरभद्र रूप दाखवलं स्वामींनी अचानक असं. आणि त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये असणारा हा डमरू त्रिशूल हे त्यांचा हवा घालण्याचं चामर आहे. जसं हे आहे ना, हे आपण आता नंतर बनवलं, हे त्यांचं ओरिजिनल आहे. लक्षात. त्रिशूल, डमरू, छत्र, चामर, कोयती, गुराढ ह्या सगळ्या त्यांनी हाताळलेल्या सगळ्या मूळ वस्तू आहेत त्यांच्या. म्हणलं 21 वर्ष स्वामी महाराज समाधी घेण्यापूर्वी इथं राहिले होते. इतकी अप्रतिम माहिती आतमध्ये मिळाल्यानंतर आता प्लान आहे आता जायचं वटवृक्ष मंदिरात. पण वटवृक्ष मंदिरात जायच्या आधी खंडोबा मंदिरात जायचा विचार चालला आहे. तिथे स्वामी जेव्हा अक्कलकोटात पहिल्यांदा आले तेव्हा खंडोबा मंदिरामध्ये आले होते. तर पहिला तिथे जाऊ, खंडोबा मंदिरात जाऊ, तिकडनं वटवृक्षाच्या इथे जाऊ. आहे खंडोबांचं मंदिर. याच ठिकाणी स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटामध्ये जेव्हा आले तेव्हा स्वामी ते बसले होते. जेव्हा एका मुसलमानाने त्यांची निंदा केली होती, असं तुम्ही त्या स्टोरीमध्ये ऐकलं आता मगाशी. स्वामी इकडे बसले होते पहिल्यांदा. When निवडणूक कम्स इन महाराष्ट्र, नुसती गर्दी, नुसता प्रचार, नुसता कल्ला, नुसता गोंधळ. पीपल कमिंग एकत्र, आरडाओरडी करेन, विजय करा, प्रचार करेन, काही नाही मिळेल, नुसती धमाल. शक्तीच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोटं दाखवी स्वामी, गाव आपले
हे स्वामींचं छायाचित्र संपूर्ण रुद्राक्षांनी बनवलेलं आहे. लांबून वाटेल कोणी काय पेंटिंग केली आहे, बट हे कम्प्लीट रुद्राक्षाचं आहे. आता आम्ही आलो आहे अन्नछत्र मंडळाच्या इथे आणि आय डोंट नो आज काय मिळेल, कारण की आज एकादशी आहे. नो आयडिया, बघू काय आलं. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ महाराज की जय. मोरया जय. एक नंबर. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ. चित्र मंडळाचा प्रसाद खाऊन झाल्यानंतर, प्रसाद ग्रहण केल्यानंतर आता आपली गाडी निघाली आहे श्री स्वामी समर्थ राजाराय मठाच्या दिशेने. हा मठ पण पहिल्यांदा चाललो आहे मी. अक्कलकोटला कित्येक वेळा येऊन गेलो आहे, बट आय हॅव नेवर व्हिजिटेड राजाराय मठ. आणि ऐकलं आहे खूप, फोटो बघितलेत मी त्या मठाचे इन्स्टा पेजवर, बट आता लेट्स चेक इट आउट इन पर्सन. उदुंबराचं झाड. हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा राजाराय मठ. झाली स्वामी कृपा झाली, स्वामी कृपा झाली, स्वामी कृपा झाली, झाली 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 स्वामी कृपा झाली, झाली 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 स्वामी कृपा. स्वामी ये जा करीत असलेला व स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला महाद्वार व त्यासोबतची भिंत. ह्या महाद्वारातनं स्वामी ये जा करत होते. मीच 5'10" आहे, स्वामी तर 7.5 फुटी होते. इथे उभं राहून स्वामींचा हात वर लागायचा भिंतीला. म्हणजे स्वामींची हाईट काय असेल. बापरे, क्रेझी, खरंच क्रेझी. सोलापूर म्हटलं की टेक्स्टाईल इंडस्ट्री ही खूप रिनाऊंड आहे. आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हटली की गांगजी स्टोर्स हे खूप आणि खूप फेमस आहे. तर तुम्हाला जसं मी म्हणालो की सोलापूर म्हटलं की गांगजी स्टोर्स हे हवंच. आणि आम्ही गांगजीचे ओनरसोबत आहे मी आता सध्या, अमित गांगजी. आम्ही तुमचे कस्टमर गेले 20-25 वर्षापासून आहे. म्हणजे मी लहानपणी, म्हणजे मला माहिती पण नाही तेव्हापासून आई वडील इथे येतात. आणि चादर, पंचे, टॉवेल्स आणि रुमाल, बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत रिगार्डिंग टू टेक्स्टाईल आम्ही इकडनंच घेऊन जातो. आणि ॲज वी ऑल नो सोलापूर इज नोन फॉर टेक्स्टाईल इंडस्ट्री. आणि गांगजी इज वन ऑफ द रिनाउंड स्टोर in Solapur. This is the third generation we are working on right now, and my grandfather used to start. He used to go to the factory and he used to do the work. Right now, after my father, this is the third generation right now. Wow. We are doing the same business from past many Great, years. great. And by cooperation of as a loyal and unique customers like this Thank you. person, and we are really grateful for all of you. I really appreciate for your hard work and for your generations, whatever you are doing. I really appreciate for that. I really appreciate for your quality work. Please maintain the quality work. Of course, sir. Of course. Please maintain the name Yes. also. Thank you so we, much. We try our level best to give quality at very reasonable rates. Reasonable rates is the most important because most of the Indians can't afford branded items. Right. That's why. Right. Our main focus is on reasonable quality with very
reasonable rates. That is the main ऑल्सो focus. ऑल्सो दिस व्हिडिओ इज नॉट एट ऑल स्पॉन्सर्ड. हा मी माझ्या स्वतःहून मनापासून व्हिडिओ करतोय. काही स्पॉन्सरशिप नाहीये, काहीच नाहीये. Enthusiastic. एन्थुसियास्टिकली आहे. सो थँक्यू सो मच अमित सर. Thank you. Please do it again. सी यू सून. Yeah, please. सोलापूरला अक्कलकोटला आल्यानंतर एक मॅन्डेटरी काम असतं, ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला श्री सिद्धरामेश्वर टेम्पलला यायचं. आणि आता तिथेच आम्ही आलो आहे आणि खूप अप्रतिम त्यांनी सजावट केलेली आहे. खूप रिनोव्हेशन खूप भारी केलं आहे. ते म्हणजे असं अशा प्रकारे सिद्धरामेश्वर टेम्पल झालेलं आहे. वाजलेत बरोबर 7:05. लवकर आटपलं. आता चाललो आहे प्रीती डायनिंग हाऊसला, जिथे लास्ट टाईम आम्ही गेलो होतो फॉर डिनर. चला पटापट. थालीपीठ, मेथी पिठलं, भेंडी आणि ठेचा. भाई बाप, एक नंबर. अशा प्रकारे वापसी का तयारी, रिटर्न जर्नी हे स्टार्टेड. सिद्धेश्वर एक्सप्रेस आपली आलेली आहे. तर 10:30 गाडी आहे सोलापूरवरनं. आणि आता गाडी 21:54 गेलं ना परत बघत. हां, 21:54ची गाडी नाही, 21:54 झालेत आता. 10वाला 5 मिनटं आहेत. 10:30ची गाडी आहे. आमचा डब्बा A2 आहे आणि बस खूप झोप आलेली आहे. फिलिंग स्लिपी, मजबूत स्लिपी. तर आता दुसऱ्या गाडीने झोपतो. Un desre presidente Repubblica Dominicana. कळलं का? ओ गुरुजी, तिकडे कुठे बघताय? काय म्हणता गुरुजी? काय रे, हॅलो. हे तुला शिकवलं केशव